देशावरचे भाजपचे संकट कायमचे संपवून टाकूया. उद्धव ठाकरे यांचे काँग्रेसच्या सद्भावना मेळाव्यात आव्हान. आताची सर्वात मोठी बातमी. आपल्या देशाला आणि महाराष्ट्राला एक संस्कृती आहे, संस्कार आहेत, ते जपण्यासाठी आणि पुढील काळात अधिक दृढ करण्यासाठी एकत्र राहून आणि देशावर आलेले भाजपरूपी संकट एकजुटीने वज्रमुठीने कायमचे संपवून टाकू, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या सद्भावना मेळाव्यात केले. लोकसभेत करून दाखवलेच आहे, आता आपापसात भांडणार नाही अशी प्रतिज्ञा करून आगामी निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाचा उरलास सुपडाही साफ करूया, असे ते म्हणाले. दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात या सद्भावना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात बोलताना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. ते म्हणाले की राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत मी सक्रिय राजकारणात नव्हतो. शिवसेना तर काँग्रेसच्या विरोधात होती, पण एक गोष्ट नक्की, जे पटत नव्हते ते त्यावेळी बोलत होते आणि आजही बोलतो, पण त्या बोलण्याला सूडभावना नाही. शिवसेना आणि काँग्रेस एकमेकांचा विरोध कडाडून करत होते, पण कधी एकमेकांविरुद्ध सूडभावनेने वागले नाहीत. यालाच राज्यकर्ता म्हणतात, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. आज एका बाजूला सद्भावना आणि दुसऱ्या बाजूला सूडभावना आहे, पण शिवसेना नेहमी सद्भावनेच्या बाजूने आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले. उद्धव ठाकरेंनी यावेळी बदलापुरातील घटनेबद्दल बोलताना संताप व्यक्त केला. राजीव गांधी शिवसेनेची कधीही सूडभावनेने वागली नाही, पण शिवसेना संकटाच्या काळात ज्यांच्या मागे उभी राहिली ती भाजपा शिवसेनेत संपवायला निघाली. शिवसेनेत दुरुपयोग करून शिवसेनेला लाथा घालायला लागली, ती शिवसेना मित्र होऊ शकत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मोदी सरकारने मागच्या रांगेत बसवले होते. मोदी सरकारच्या काळात राजकारणातील संस्कृती आणि दिलदारपणा संपला. ज्यांना दिलंच नाही तर दार कुठून असणार, असे ते म्हणाले. शिवसेना भाजपा युतीचे सरकार सत्तेवर आले तेव्हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की सरकार विरुद्ध विरोधी पक्षातील काँग्रेसचे लोक आंदोलन करतील, पण त्यावर लाठी अजिबात उघडायची नाही. ते काँग्रेसचे असले तरी ती माझ्या महाराष्ट्राची मूल्य आहे, ही माणुसकी आज लोक पावत आहे, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. राजीव गांधीवरही बाळासाहेबांनी सडेतोड टीका केली, पण कधीही शिवसैनिकांच्या घरी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आली नव्हती, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. राजीव गांधी सभ्य आणि सुसंस्कृत व्यक्ती होते. त्यांना मोठ्या प्रमाणात लसीकरण केले, पण कोणत्याही लसीकरण प्रमाणपत्रावर स्वतःचा फोटो लावला नाही, असं उद्धव ठाकरे म्हणतात. व्यासपीठासह सभागृहात हशा पिकला. देशाची संस्कृती संस्कार पुसून टाकण्याचा आज प्रयत्न होतोय, असे सांगतानाच उद्धव ठाकरे म्हणाले की राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना कोणत्याही समस्येकडे पाठ दाखवली नाही, पण आज मणिपूर पेटले, काश्मीर पेटले, त्यांच्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही, असे ते म्हणाले. या सद्भावना मेळाव्यात सर्व उपस्थितांनी एक प्रतिज्ञा केली. मी अशी एक प्रतिज्ञा करतो की जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा यामध्ये भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य काम करेन. आमच्यातील सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करून संविधानिक मार्गाने सोडवेन, अशी प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली. देश घडवण्यात नेहरू व गांधी कुटुंबाचे मोठे योगदान नाही. राजीव गांधी यांचा देशाच्या उभारणीत मोठा वाटा आहे. त्यांनी देशाला नवी दिशा दिली आहे. आज त्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांना नेहरू गांधी काय होते माहीत नाही. ज्यांनी देशासाठी सर्वस्व दिले त्यांच्यासाठी आकाशाची भूमिका पंतप्रधान व त्यांचे सहकारी घेताना हे चुकीचे आहे. देशाला आधुनिकतेकडे कसे घेऊन जायचे याचा ध्यास राजीव गांधी यांनी घेतला होता, याची आठवणही शरद पवार यांनी करून दिली. नरेंद्र मोदी देशाच्या भल्यासाठी नाही तर हुकुमशाह बनून सत्ता नियंत्रित करून पाहत आहेत, पण महाराष्ट्रातील आयाबहिणींनी लोकसभा निवडणुकीत त्यांना चांगलाच हिसका दाखवला, असा हल्लाबोल यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. इंडिया आघाडीला जनतेचा आशीर्वाद आहे, तोपर्यंत देशाच्या संविधानाला कुणीही हात लावू शकत नाही, असा इशाराही त्यांनी दिला. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सर्वात जास्त 415 जागी विजय मिळवला, पण त्यांचा अहंकार नव्हता. मात्र नरेंद्र मोदींना 400 पारचा नारा दिला, पण त्याला महाराष्ट्राने झटका दिला. जेडीयू व तेलुगू देशमाच्या दोन पायाचा टेकू घेऊन सरकार बनवावे लागले. मोदी सरकार अल्पमतातील सरकार आहे, असे खरगे यावेळी म्हणाले. विधानसभा निवडणुकीत एकजुटीने लढून महाविकास आघाडीचे सरकार आणूया, असे आवाहनही त्यांनी केले. भाजप एक विषारी साप आहे, त्याला उखडून टाका, असंही खरगे म्हणाले. काँग्रेसने मंगळवारी षण्मुखानंद सभागृहात आयोजित केलेल्या सद्भावना मेळाव्याला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.